पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कराडमध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा। सभेच्या ठिकाणी तयारी सुरू। सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान मोदींची कराडमध्ये सभा। सैदापूरमधल्या मैदानात सभा पार पडणार। पुण्यातल्या रेसकोर्सवर पंतप्रधान मोदींची आज संध्याकाळी प्रचार सभा। सभा संपल्यानंतर मोदींचा पुण्यातील राजभवनात मुक्काम। पंतप्रधान मोदींमुळे पुण्यातल्या वाहतुकीत बदल। श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी घेणार जाहीर सभा। 10 मे रोजी मोदींची कल्याण आणि दिंडोरीमध्ये सभा होणार असल्याची माहिती। चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। 11 मतदारसंघातल्या मुख्य लढतींचं चित्र आज स्पष्ट होणार। ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्याआधी जोरदार शक्तीप्रदर्शन करणार। ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळेला आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित। अरविंद सावंत यांनी सपत्नीक सिद्धिविनायक मंदिरात घेतलं दर्शन। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सावंत सिद्धिविनायकाच्या चरणी लीन। महाविकास आघाडीचं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे आणि नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज उमेदवारी अर्ज भरणार। संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे कार्यकर्ते रॅली काढणार। धुळे लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आज उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे आता मैदानात उतरण्याची शक्यता। 4 मे रोजी राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होण्याची शक्यता। सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिजित पाटील यांची भेट होणार। अभिजित पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा। औरंगजेब किंवा याकूबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं। उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका सोडून राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत असल्याची केली टीका। महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची काल रात्री वकील संघटनेसोबत झाली बैठक। या बैठकीत उदयनराजेंनी भाजपला मतदान करणं का महत्त्वाचं आहे हे सांगताना त्यांच्या पाठीशी वकील संघटनेनं राहावं असं केलं आवाहन। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा। जोरदार शक्तीप्रदर्शन करत रमेश कदम यांच्याकडून भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर। काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जास्त जागा येऊनही शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिला नाही? मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल। अहमदनगर शहरामध्ये लावण्यात आलेले ओबीसींचे बॅनर हटवले। ओबीसींना सहकार्य करा असा बॅनरवर उल्लेख। बॅनरवर मफलर परिधान केलेल्या प्रतिकात्मक नेत्याचा होता फोटो। राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांची उद्या संविधान वाचवा सभा। दादरमधल्या शिवसेना भवनात होणाऱ्या या सभेला सुभाष देसाई, हुसेन दलवाई, अर्जुन डांगळे, भालचंद्र मुणगेकर, तुषार गांधी हे नेते आणि मुंबईतले उमेदवार उपस्थित राहणार। सोलापुरात आज महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे शरद पवार आजच्या सभेला उपस्थित राहणार नाहीत। संध्याकाळी 6 वाजता सभेची वेळ। कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश। अंबरनाथमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश।
जालन्याचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा एकदा अबोला पाहायला मिळाला. जालना शहरात ब्राह्मण समाजाच्या उपनयन कार्यक्रमांमध्ये दानवे आणि खोतकर उपस्थित, मात्र दोघांदरम्यान कोणताही संवाद नाही. मंत्री धनंजय मुंडे यांची फेक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बाळासाहेब काटे यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. पोलिसांचा तपास सुरू. लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांच्या अवैध वाहतुकीवर निवडणूक आयोगाची नजर. मुंबई आणि परिसरातल्या रेल्वे स्टेशन्सवर विशेष लक्ष. गुजरातच्या अहमदाबादमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी ड्रोन शोचं आयोजन. 100 ड्रोन मतदान जनजागृती संदेशांनी आकाश उजळलं. डोंबिवलीतल्या मोठागाव माणकोली पूल 4 दिवस वाहतुकीसाठी बंद. उड्डाणपुलाचा वजनभार तपासणीच्या कामासाठी आजपासून 2 मे पर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 40 दिवसात सौम्य उष्माघाताचे 750 पेक्षा अधिक रुग्ण. जिल्हा आरोग्य विभागाची माहिती. घराबाहेर पडणं टाळा आणि भरपूर पाणी प्या. आरोग्य विभागाकडून नागरिकांना सल्ला. मुंबईच्या तापमानात पुन्हा वाढ. सांताक्रूजमध्ये तापमान 38 तर ठाण्यात 41 अंश सेल्सिअस. थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानलाही उन्हाचा तडाखा. थंड हवेची ठिकाणं महाबळेश्वर आणि माथेरानमध्ये सुद्धा उन्हाचा कडाका वाढला. पर्यटकांची निराशा. माथेरानमध्ये तापमान 39 अंशांवर. म्हाडाकडून मुंबईतल्या विविध वापरांसाठी राखीव 17 भूखंडांच्या ई लिलावासाठीच्या निविदा प्रक्रियेला 7 मे पर्यंत मुदतवाढ. जूनमध्ये भूखंडांचा ई लिलाव. मालवणी, कांदिवली, विक्रोळी, प्रतीक्षानगर आणि जोगेश्वरीमधल्या भूखंडांचा ई लिलावात समावेश. माथेरानमधल्या टॉय ट्रेनला पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. 2023-24 या आर्थिक वर्षात टॉय ट्रेननं 5 लाख प्रवाशांचा प्रवास. 3,54,00,000 मिळालं उत्पन्न. फुकट्या रेल्वे प्रवाशांना हायकोर्टाची चपराक. घाईत तिकीट न काढल्याची सबब ऐकून घेणार नाही. प्रवाशांच्या अशा वागण्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण. ठाण्यातल्या 2 तरुणांची मुलुंडमध्ये हत्या. पोलिसांचा अधिक तपास सुरू. भिवंडीमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग. 3 तासांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश, मात्र कंपनी जळून खाक. आग लागल्याचं कारण अद्याप अस्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.